राज्यात भीक मागण्यास बंदी येणार. विधानसभेपाठोपाठ विधान परिषदेतही महाराष्ट्र भीक मागण्यास प्रतिबंधक विधेयक मंजूर करणार. नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस. नागपूरच्या रेडिसनमध्ये सर्व आमदार मुक्कामाला. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी सकाळी सर्व आमदारांना नाश्त्यासाठी आमंत्रण. विधिमंडळ परिसरात मारहाण प्रकरणाचा अहवाल हक्कभंग समितीने अध्यक्षांसमोर ठेवला. अध्यक्ष आज हा अहवालांवर निर्णय देणार. अहवालानुसार कोणावर कारवाई होणार, कोणावर गुन्हा नोंद होणार पाहणं महत्त्वाचं असणार. हिवाळी अधिवेशनात आज उद्धव ठाकरे येण्याची शक्यता आहे. अधिवेशनात पूर्ण वेळ बसत नाहीत म्हणून आधीपासूनच सत्ताधाऱ्यांची उद्धव ठाकरेंवर टीका. आज उद्धव ठाकरे आल्यानंतर सत्ताधारी टीका करण्याची शक्यता. पुण्यातील मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणी निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवलेंची सलग 10 तास चौकशी. यावेळी येवलेचा जबाब नोंदवण्यात आलाय. शरद पवारांचा उद्या वाढदिवस. दिल्लीतील निवासस्थानी शरद पवारांना अनेक दिग्गजांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दिल्लीतील निवासस्थानी शरद पवारांकडून खासदारांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन. आमदार देवेंद्र कोठे सोलापूरच्या पाणीपुरवठ्यासंदर्भात आक्रमक. शहराच्या नियमित पाणीपुरवठा सरकारने मंजुरी दिल्यानंतर 892 कोटींच्या कामाची निविदा तात्काळ काढण्यासाठी कोठेंचा आग्रह. सोलापुरात शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुखपदी माजी सदस्य धनेश आचलारे यांची निवड. तर शिवसेनेचे राज्य सचिव संजय मोरे यांच्या हस्ते निवडपत्र देण्यात आले. नवी मुंबईतील सिडकोच्या महागड्या घराच्या किमतीबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं सिडकोवर ताशेरे. घरांच्या किमतीत बदल करून सर्वसामान्यांना परवडतील अशा करण्याचे एकनाथ शिंदेंचे सिडकोला निर्देश. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना आज ठाणे न्यायालयात हजर राहावं लागणार. सभेमध्ये राज ठाकरे यांनी दिलेली तलवार हवेत उंचवली होती. या प्रकरणावरून राज ठाकरेंसह इतर पदाधिकाऱ्यांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सुषमा अंधारे यांची आज पत्रकार परिषद. नागपुरातील प्रेस क्लब येथे सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद. पुण्यात शिवसेनेची आज पत्रकार परिषद. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद. बच्चू कडू यांच्या विरोधात नागपूर सेशन कोर्टात वॉरंट जारी. आज कोर्टात हजर राहण्याचे आदेश. नागपूर आमदार निवास येथे बच्चू कडू यांनी केलेल्या आंदोलनाच्या विरोधात कारवाई. गुंड बंडू आंदेकर पुणे महापालिका निवडणूक लढवणार. कारागृहात राहून आंदेकर कुटुंब निवडणूक लढवणार. पुण्यातील विशेष मकोका न्यायालयाने दिली परवानगी. राष्ट्रवादीच्या आमदारांची आज डिनर डिप्लोमसी. नागपुरात हिवाळी अधिवेशनासाठी आलेल्या आमदारांसाठी अजित पवारांकडून जेवणाचा बेत. लोणावळा नगर परिषदेतील ईव्हीएम स्ट्रॉंग रूमला खडा पहारा. 13 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर. तसंच एसआरपीएफ पोलीस दलाची तुकडी आणि निवडणूक कर्मचाऱ्यांचा स्ट्रॉंग रूमला पहारा. मुंबईतील गोपी बिर्ला मेमोरियल स्कूलच्या कार्यक्रमाला अमृता फडणवीस उपस्थित राहणार. संध्याकाळी 4 वाजता कार्यक्रमाचं आयोजन. शीतल तेजवानीची आज पोलीस कोठडी संपणार. आज पुन्हा न्यायालयात हजर करणार. पुण्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील कार्यकर्त्याला धमकी. बाबूराव आणि समीर चांदेरे यांनी मिळून शिवीगाळ, धमकी आणि मारहाण केल्याचा आरोप. दोघांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. भांडूप परिसरातील सुभाषनगर भागाची राष्ट्रवादीच्या मुंबई कार्याध्यक्ष मनीषा कुपे यांनी पाहणी केली आहे. यावेळी अनधिकृतरित्या अतिक्रमण करून संसार थाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस. साताऱ्यातील सावित्रीबाई फुले प्रशिक्षण केंद्राला 110 कोटींची मंजुरी. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिली मंजुरी. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या मीरा नागपूर रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात. दाभोळ येथील पूल आणि घाट कटिंग अंतिम टप्प्यात. छत्रपती संभाजीनगर शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली. एअर फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया. प्रशासनाकडून दुरुस्तीचं काम सुरू. सातारा जिल्ह्यात थंडीचा कडाका कायम. महाबळेश्वर 8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. नागपूरमध्ये हलबा समाजाचं आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन. सरकारचं लक्ष वेधण्यासाठी टायर जाळत घोषणाबाजी. आंदोलकांनी दुर्लक्ष केल्यास आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा.
नागपूरमध्ये अवैध होर्डिंग्स प्रकरणी कारवाईला सुरुवात. 24 तासात बॅनर हटवण्याच्या आदेशानंतर कारवाई. आतापर्यंत 2803 अवैध होर्डिंग्स हटवलेत. पश्चिम रेल्वेची वातानुकूलित लोकलमध्ये तिकीट तपासणी मोहीम. गेल्या 8 महिन्यात 75,000 विनातिकीट प्रवाशांची धरपकड. 2.40 कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल. पुणे महापालिकेला जलसंपदा विभागाची नोटीस. पाणीपुरवठा नियमांचं पालन न केल्यानं जलसंपदा नियामक प्राधिकरणाची महापालिकेला कारणे दाखवा नोटीस. नाशिकच्या तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोड होण्याअगोदरच वृक्षारोपण आणि प्रत्यारोपण करण्याची प्रशासनाची तयारी. गंगापूर परिसरात पालिका प्रशासनाकडून खड्डे खोदून नवीन वृक्ष लावण्याची तयारी. म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून 16 भूखंडांची विक्री करण्याचा निर्णय. मुंबईतील विविध ठिकाणांच्या सुविधा वापरासाठीच्या भूखंडाची करणार विक्री. तर ई लिलावासाठी गुरुवारी निविदा होणार प्रसिद्ध. नंदुरबारच्या दुर्गम भागांमधून धक्कादायक प्रकार उघड. आजही बाण, बांबू आणि प्लेटच्या सहाय्यानं महिलांची प्रसूती. दुर्गम भागांमध्ये शासनाच्या योजना पोहोचल्या नसल्याचे भीषण वास्तव समोर. कडाक्याच्या थंडीचा मासेमारीवर परिणाम. इंदापुरातील उजनी धरण परिसरात थंडी वाढली. मच्छीमारांच्या जाळ्यात मासे कमी अडकत असल्याने माशांचा तुटवडा वाढला. परिणामी माशांच्या दरात वाढ. सोलापुरातील 103 वर्ष जुन्या ऐतिहासिक पुलाचं पाडकाम 14 तारखेला सुरू होणार. या पुलावरून जाणारी सर्व वाहतूक बंद करून दुसरीकडे वळवण्यात आली आहे. ऊसाची पहिली उचल जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटना आक्रमक. पंढरपुरातील वाखरी पालखी तळावर शेतकरी करणार रास्ता रोको. मुंबई महापालिकेच्या मराठी शाळांवर टांगती तलवार. माहीमच्या मराठी शाळेवर पडणार हातोडा. विद्यार्थ्यांची आकडेवारी घसरल्याने पालिकेचा निर्णय. पालकांमध्ये संताप. गडचिरोलीत कंत्राटी आरोग्य सेविकेला वेतनवाढ देण्याचे आमिष दाखवून शरीर सुखाची मागणी करणारा डॉक्टर निलंबित. संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल. दहिसर शुक्ला कंपाऊंड प्रकरणाला मोठी गती. सरकारने विशेष एसआयटी नेमण्याचा निर्णय घेतलाय. 2 महिन्यांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश. रहिवाशांनी ढोलताशाच्या गजरात केलं निर्णयाचं स्वागत. धाराशिव जिल्ह्यातील एका पित्याने लाडक्या लेकीला हळदीसाठी हेलिकॉप्टरने पाठवले सासरी. पाठवणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. सिल्लोड तालुक्यातील अजिंठा परिसरातील वसलेल्या पुलाच्या बाजूला मोठा खड्डा. पुलावर संरक्षण कठडे नसल्यानं खड्ड्यात एखादं वाहन पडून अपघात होण्याची शक्यता. अपघात टाळण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने लक्ष देण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. सांगलीमध्ये महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटनेच्या वतीनं आंदोलन. 3 महिन्यांपासून प्रलंबित असणाऱ्या अर्जांच्या मंजुरीसाठी आणि विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामगारांची निदर्शनं. सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या संवेदनशीलतेचं दर्शन. ओडिसामध्ये निराधार वावरत असणाऱ्या आजीबाईंना प्रशासनाच्या मदतीनं सुखरूप महाराष्ट्रात आणलं. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत हिरकणी कक्ष नावालाच स्तनदा महिलांना गैरसोय. बीडी कामगारांचे किमान वेतन अंमलबजावणीसाठी मुंबईतील मंत्रालयावर पायी मोर्चा काढण्याचा इशारा. सोलापूरसह महाराष्ट्रातील 10,000 महिला बीडी कामगार सहभागात असणार. सोलापूर शहरातील स्वच्छता व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर. शौचालयातील घाण पाणी रस्त्यावर. नागरिकांच्या आरोग्यास धोका. तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा. सांगलीतील भीमनगर परिसरात महापालिकेचे अतिक्रमण पथक रिकाम्या हाती परतले. अतिक्रमण काढण्यास नागरिकांचा तीव्र विरोध. 2 घरांची अतिक्रमण हटवून महापालिकेचे मोहीम थांबवली. वसईतील पेल्हार पोलीस निरीक्षकांचा पैशांसोबत व्हिडिओ व्हायरल. 3 वर्षांपासून शेतकऱ्यांच्या जमिनीचे पैसे बिल्डरने थांबवले. पोलिसांच्या मध्यस्थीमुळे आदिवासी शेतकऱ्याला जमीन मिळाली परत. लातूरच्या ग्वाईनगर भागातील नागरिकांचे घरकुलांसाठी महापालिकेसमोर उपोषण. गेल्या 30 वर्षांपासून सातत्याने मागणी. अद्याप नागरिकांना हक्काचे घर आणि कबाला नाही. मागणी मान्य न झाल्यास उपोषण सोडणार नाही. संतप्त नागरिकांचा इशारा. प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री विरोधात छत्रपती संभाजीनगर पोलीस ॲक्शन मोडवर. जीवघेण्या नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या आरोपींची धिंड काढली. छत्रपती संभाजीनगरमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलामुलींना रोजगारासाठी कौशल्य प्रशिक्षण द्यावं. जिल्हा कार्यकारिणी समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचे निर्देश.
अमरावतीच्या अडगाव खाडे ते अंजनगाव सुरजी रस्ता सुधारणा कामात अनियमितता, निकृष्ट कामाविरोधात ग्रामस्थांचा संताप, बांधकाम विभागाकडे ग्रामस्थांची लेखी तक्रार. नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शिर्डी विमानतळ सज्ज, तर विमानतळावर नवीन टर्मिनल उभारण्यासाठी सरकारकडून 136 कोटींचा निधी वितरित. सिल्लोडच्या पर्यावरणप्रेमी वृक्षवल्ली टीमची तपोवनाला भेट, वृक्षतोड विरोधातील आंदोलनात सहभाग घेत पाठिंबा. पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्याचे 2 पोलीस निरीक्षक बडतर्फ, कर्तव्यात कसूर ठेवल्याचा ठपका ठेवत केली कारवाई. राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा, अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी 57,57,98,00,000 रुपयांची मदत मंजूर. यवतमाळमध्ये अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात, मात्र देवस्थानची जमीन असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही पैसे नाही. नुकसानीची मदत मिळणार कधी, शेतकऱ्यांचा प्रश्न. हिंगोलीत 1,69,000 हेक्टरवर रब्बी हंगामाची पेरणी, हरभरा पिकाची मोठ्या प्रमाणात पेरणी. बीडच्या केसमध्ये शेतीपंपासाठी विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी शेतकऱ्यांचं उपविभागीय अधिकाऱ्यांना पत्र, 4 ते 5 दिवसात पुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन. आधारभूत किंमत खरेदी योजनेसाठी ई पीक पाहणी आवश्यक, यवतमाळमध्ये मात्र 26,000 शेतकऱ्यांची नोंदणी अद्यापही नाही. मुदतवाढीसाठी शासन निर्णयाकडे लक्ष. बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र ताज्या अपडेटसाठी पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.